चा वेगवान आढावा। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी पुन्हा एकदा आरोपांचा बॉम्ब टाकलाय। दिल्लीतल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवारांनी अनेक गंभीर आरोप केलेत। अजित पवारांचा मृतदेह प्रमाणापेक्षा जास्त फुगलेला होता अशी शंका डॉक्टरांनीही उपस्थित केली होती। त्याचा तपास व्हायला पाहिजे अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। तसंच तपास सीबीआयकडे द्यावा असंही रोहित पवार म्हणाले आणि त्यामुळे दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन हा विषय राष्ट्रीय पातळीवर नेण्याच्या रोहित पवारांच्या प्रयत्नांना कितपत प्रतिसाद मिळणार आणि आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांकडे या विमान अपघाताची चौकशी खरंच दिली जाणार का आणि तपासाची दीर्घकालीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शंकांचं हे सत्र थांबणार की सुरूच राहणार हे पाहणंही आता तितकंच महत्त्वाचं असेल। डॉक्टर से हम बात कर रहे थे। दादा की जो बॉडी थी वो स्वेल हुई थी। मैंने पूछा ये आग जब हम एक्सपीरियंस करते तो स्वेल होती है क्या? उन्होंने कहा हाँ स्वेल बॉडी होती है, लेकिन अजित दादा की बॉडी ये अब नॉर्मली ज़्यादा स्वेल हुई थी। वो क्यों हुई थी वो भी देखने की वहाँ पे ज़रूरत है। महाराष्ट्र सरकार ने सीआईडी, मतलब सीआईडी सबसे बड़ी महाराष्ट्र की एजेंसी है। हम धन्यवाद करते हैं सीएम साहब का कि उन्होंने वो एक्सेप्ट करके सीआईडी को दिया, लेकिन सीआईडी को टेक्निकल चीज़ें नहीं पता चलने वाली, तो उनको जो एडिशनल हेल्प चाहिए वो सेंट्रल एजेंसी से मिल सकता है, सीबीआई से मिल सकता है। सीआईडी तो चाहिए, सेंट्रल एजेंसी भी अगर सीबीआई जैसी वहाँ पे इन्वॉल्व हो तो वो चाहिए। जो रिपोर्ट है वो यूरोपियन एजेंसी को डीजीसीए के माध्यम से कुछ दिन पहले देने वाले, कुछ मतलब 15-20 दिन पहले देने वाले थे, लेकिन एक व्यक्ति ने उसको जानबूझ के रुकाया। वो व्यक्ति कौन ये आगे जाके शायद हमको पता चले, लेकिन दैट पर्सन इज अ पॉलिटिकल पर्सन, दैट टू एक्सपीरियंस इन एविएशन। दरम्यान अजित पवारांच्या अपघात प्रकरणाची चौकशी सुरू असून तर्कवितर्क लावणं अयोग्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। अपघाताची पूर्ण सखोल आणि नीट चौकशी झाली पाहिजे, ही मागणी काही चुकीची नाही। पहिल्यांदा ही मागणी मी स्वतः केली होती। जी काही चौकशी चालली आहे ती पूर्ण न होता आपण जर तर्कवितर्क केले तर त्यातनं लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे कन्फ्युजन्स तयार होतात। या अपघाताचं सगळं सत्य बाहेर आलं पाहिजे। दरम्यान रोहित पवारांच्या या आरोपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत केबिन क्रू म्हणून प्रवास करणाऱ्या आणि अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पिंकी माळीच्या कुटुंबियांनी घातपाताची शंका उपस्थित केली आहे। पिंकीच्या वडिलांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे। अपघात नाही, हे घातपात असू शकतो। रोहित दादा पवारने जे प्रेझेंटेशन दिलेलं आहे ते सगळं व्यवस्थित पाहिल्यावरती कुठेतरी शंका निर्माण होते। तर आमचं पण असं मत आहे की रोहित दादा पवार या अमोल मिटकरीजी जे शंका उत्पन्न करतायत त्या नजरेने ते 100% बरोबर आहे। कारण का आम्ही देखील मुलगी गमावलेलो आहे, कारण तर आम्हालाही समजलं पाहिजे की काय मिस्टेक होता। आणि जे कंपनी होती VSR व्हेंचर यांचे लोक आम्हाला काही कळवले नाही। यानंतर घेणार आहोत आणखी काही घडामोडींचा वेगवान